16 मे 2026 कॅम्पचा दुसरा दिवस. कॅम्पचा दुसरा दिवस होता, पण 15 मे म्हणजे रात्री. कॅम्पच्या पहिल्या दिवशी 2 वाजेपर्यंत गप्पा आणि तो काजवे पाहण्यामध्ये खूप वेळ गेला. 2 वाजता झोपूनही सकाळी 6 वाजता जाग आली आणि 6 वाजता हे गेम ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या. एवढी एक्साइटमेंट होते सगळ्यामध्ये की बस काय सांगावं. अशी तर आता पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी सगळ्यांशी ओळख झाली होती, त्यामुळं पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी अजून जास्त मजा येत होती. आणि तसंही ह्या गेम ॲक्टिव्हिटीज करताना एवढी एनर्जी येत होती अंगामध्ये की काय सांगणार. नाहीतर रोजचं आपलं तेच रुटीन, सकाळी उठा, जॉबला जा, जॉब दिवसभर काम करा, संध्याकाळी या, घरी झोपी जा, बस एवढंच काम होतं. पण हे काहीतरी वेगळं असतं. आणि मग गेम ॲक्टिव्हिटी नंतर आंघोळीसाठी पळापळ. असं वाटत होतं ना की पुन्हा एकदा मी हॉस्टेल लाईफ जगत आहे. कारण हॉस्टेल लाईफमध्ये आमच्या असंच व्हायचं. आंघोळीला सगळ्यांची धावपळ, तुझी बारी माझी बारी, इथं ते अनुभवलं. आणि मग नंतर संजय बनसोडे सरांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच आंब्याच्या मळ्यामध्ये आम्ही गेलो. आणि मग आंब्याच्या मळ्यामध्ये बुवाबाजीचा भांडाफोड या विषयावर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं, की म्हणजे ते डोळ्यासमोर आपल्याला कसं फसवतात याचं त्यांनी सायंटिफिक रिझन दिलं आणि सांगितलं. या सत्राची तर एक वेगळीच मजा होती. समोर मार्गदर्शन चालू होतं आणि जसाही जोराचा वारा येतो तसं झाडाचे आंबे खाली पडत होते. पिकलेले पाडाचे आंबे मला तर खायला भेटला बा. जोराचा वारा सुटला की धबधब आवाज यायचा, आंबे पडायचे आणि मुलं सगळे लक्ष द्यायचे की कुठं आंबा पडला. नंतर मग चळवळीचे गाणे आणि बरंच काही. चळवळीचे गाणे म्हणलं की अंगावर तर काटा येतो. एकदम छान असं आणि मुलांनी एवढं छान त्याला सादरीकरण केलं की बस काय सांगणार. चळवळीचे गाणेही खूप छान होते. म्हणजे जो विषय होता त्याच्या आधी जे गाणं सूट होईल असं गाणं सादरीकरण केलं जात होतं. आणि हे दोस्तीवरचं गाणं होतं. कारण याच्यानंतर ह्या ज्या अपर्णा मॅडम आहेत यांनी दिल दोस्ती दुनियादारी या टॉपिकवर मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रेम आणि आकर्षण व मैत्री, म्हणजे यामध्ये सगळ्यात तरुणाची कशी गोची होते हे त्यांनी सांगितलं. जसं की प्रेम की आकर्षण हे कसं ओळखावं हे पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. म्हणजे इथं प्रत्येक टॉपिक हा भारी होता, तुमच्या रोजच्या जीवनातला निगडीत होता. त्यामुळं ना हे खूप आवडत होतं. मॅडमच्या मार्गदर्शनानंतर इथे जेवणासाठी वेळ होता आणि जेवण झाल्यानंतर आगलं जे सत्र होतं ते सत्र होतं ग्रुप डिस्कशन. म्हणजे प्रत्येक जे ग्रुप होते 8 ग्रुप होते, त्या 8 ग्रुपला असं वेगवेगळं टॉपिक देण्यात आला. जसं की दहशतवाद आणि हल्ला. आमचा टॉपिक होता सध्याचं तंत्रज्ञान आणि त्याच्यावरचा हिंसा, त्याच्यावरून काय हिंसा होते हा टॉपिक आमचा होता. तर डिस्कशनसाठी प्रत्येक ग्रुपला वेळ होता 1 तासाचा आणि 1 तासात आम्ही डिस्कशन करून जे पण पॉईंट काढले होते ते नंतर समोर डिस्कस करायचे होते. म्हणजे ह्यांच्यासमोर सांगायचं होतं आणि जे काही टॉपिकवर चर्चा झाली ते सगळ्यांसोबत नंतर चर्चा करायची होती. तर असं हे नेक्स्ट सत्र होतं. ग्रुपमधल्या ज्याने जे पॉईंट सुचवला होता तो पॉईंट समोर माईक समोर सांगायचा होता माईक धरून. आणि जे बाकीचे ग्रुप होते ते त्याच्यामध्ये काय पॉईंट आणखी ॲड करता येईल हे असं सांगणार होते. म्हणजे एक प्रकारे हे सगळं ग्रुप डिस्कशन होतं आणि यामध्ये खूप मजा आली. मी पण एक मुद्दा सुचवला होता. आमचा जो विषय होता आर्थिक म्हणजे हिंसा काय होऊ शकते AI तंत्रज्ञानामुळे, तर ते मॉब ब्लिचिंगचा. तर तो पॉईंट मी पण सुचवला होता. तर मग त्याच्यासमोर सांगावं लागला आणि असं बरंच काही. नंतर मग पुन्हा एकदा चळवळीचे गाणे सुरू झाले. चळवळीचे गाणे म्हणलं की तर मग मजाच मजा. तू पुढाकार घे मीच काने.
आणि त्यानंतर नाटकाचे विषय देण्यात आले. प्रत्येक ग्रुपला एक नाटकाचा विषय देण्यात आला आणि त्यावर प्रत्येक ग्रुप असं डिस्कशन करत होतं. आम्ही पण एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन डिस्कस करत होतो. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सुरू झालं पुन्हा एकदा खेडेकर मॅडमचं व्यसनाला बदनाम करू या विषयावर मार्गदर्शन. यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. मला तर नवल वाटत होतं की एवढ्या कमी वयात त्यांनी एवढे सत्र घेतले आतापर्यंत, कितीतरी लोकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त केलं. जर कोणी व्यसन करत असेल तर खरंच या मॅडमचं एकदाचं जर ऐकलं भाषण, तर ते एवढं चांगलं मार्गदर्शन करतात. ते जसं समजून सांगतात की व्यसन केल्यावर नुसतं आपल्या शरीराचीच हानी होत नाही, तर मानसिक हानी आणि पैशाचीही हानी होते. जसं की पैसा तर वेस्ट होतोच, शरीराचंही नुकसान होतं. आणि जे बोलतात ना की व्यसन करणं एक कूल असतं, जसं की सिगारेट पिणं म्हणजे कूलपणाचं लक्षण, हे जास्त तर तरुणाईमध्ये दिसून येतं. पण हे असले व्यसन करून मुलं स्वतःचं कसं नुकसान करून घेतात हे मॅडमनं खूप छान प्रकारे समजून सांगितलं. पुन्हा एकदा नाटकाचा विषय वर आला. आम्ही 15 मेला हे असं डिस्कशन केलं होतं, स्क्रिप्ट लिहायचा प्रयत्न केला होता, पण आमच्याहून स्क्रिप्ट लिहिणं झालंच नाही. आणि मग रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला वेळ देण्यात आला 1 घंट्याचा, की 1 घंट्यामध्ये नाटक बसवायचं आहे. आता रात्री डिस्कशन करून तर काहीच झालं नाही. मग आज रात्री डिस्कशन करण्यासाठी आम्ही जमलो. ग्रुपमध्ये होतो 10 जण आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मत होतं. जसं की एक जण हा बोलला की त्याचं पण पटायचं, दुसरं काहीतरी सुचवायचं त्याचं पण पटायचं. पण नाटकं सादर करण्यासाठी तर फक्त 10 मिनिटाचा वेळ होता. तर 10 मिनिटामध्ये सगळं कसं बसणार या विषयावर चर्चा होती. आम्ही तर फुगडीचाही कार्यक्रम तिथं रंगवला डिस्कशनमध्ये. आणि डिस्कशन कमी झालं, एक एक फक्त ट्रायल केला. म्हणजे एकदा रिहर्सल झाली की दुसऱ्या वेळेस डायरेक्ट आम्हाला बोलवण्यात आलं तिथं. कारण आम्ही जास्त तर टाईमपासच केला होता. फुगडी खेळलो, हसणं, खेळणं, टिंगल-टवाळी आणि तिथं झोके होते. झोके खेळत बसायचं आमचं असं काम होतं. आणि मुलं रिहर्सल करत होते, तेवढ्यामध्ये आम्ही पण मध्ये-मध्ये आलो आणि मग झालं. बोलवण्यात आलं की नाटक सादरीकरण करायचं आहे. सगळे ग्रुप वेगवेगळे जमून आपलं नाटक सादरीकरण करत होते. मग तेव्हा बघत होतो आम्ही की अरे खरंच ह्याने आपल्यापेक्षा भारी केलं, ते आपल्यापेक्षा भारी केलेत. आणि असंच मग नाटकंही चालू झालेत. आणि मग आमचंही नाटक झालं आणि आमचं नाटक सगळ्यात भारी झालं. कारण आमच्या ग्रुपमध्ये जो अंकुश होता तो बनला होता म्हणजे बाबा, जसं की भोंदू बाबा. जसं की आमचा विषय होता विचार तर कराल. म्हणजे एक बाई असते, जी बाई घरामध्ये पैसा नाही टिकत, हे नाही होत, ते नाही होत, म्हणून ती कशी एका भोंदू बाबाकडे जाते आणि मग तिची जास्त आर्थिक हानी होत राहते. आणि दुसरी एक बाई दाखवली गेली की त्याच्यामध्ये ती जी बाई आहे ती आपलं आर्थिक नियोजन कसं करते, जसं SIP, म्युच्युअल फंड्सद्वारे, आणि सगळं आपलं व्यवस्थित भागवते नीटनेटकं. आणि दुसरा विषय म्हणजे एकाच नाटकामध्ये आम्ही 2 घेतले होते, कारण 10 जणाचा होता ना. तर दुसरा विषय होता म्हणजे धर्मावरून कसं भांडतात, म्हणजे भांडणं कसं होतात, काय कसं होतात. आणि मग हे बऱ्याच जणांचे बरेच चांगले चांगले विषय होते. जसं की कुणाचा मुद्दा होता आरक्षण गरजेचं आहे का, या विषयावर पण धर्मनिरपेक्ष ग्रुपनं खूप छान असं नाटक सादरीकरण केलं होतं. जसे वेगवेगळे विषय होते तसं वेगवेगळं सगळ्यांचं नाटक भारी बनवलं. आणि मग नमस्कार दर्शकांनो, आपण बघत आहात आमची तुमची न्यूज. तर आजची मोठी बातमी, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरती 100 मिलियन फॉलोअर्स क्रॉस केले आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे सोडले आहे. काय म्हणत
अहो लाज वाटली पाहिजे. हे आपला चौथा आधारस्तंभ सांगते कधी मणिपूर जळालं तिथं. आपल्याला बेरोजगार आहेत आपण. कित्येक लोक बेरोजगार आहेत तिथं. हातवारी का शिकायला असले तरी बेरोजगारच असतात. शिक्षित बेरोजगार. तर ही आपली लोकशाही. सांगा सांगा कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, सांगा सांगा कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, कुठे लोकशाही, सांगा सांगा कुठे लोकशाही. चलो हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. बंद करा. हा काय दादा आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. हक्कासाठी लढतोय आमच्या. हे आहेत आपले शेतकरी. यांची मागणी पूर्ण होईल वाटतंय तुम्हाला? नाही 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 नाही. भारतात राहतो आपण. कुठली लोकशाही, कुठल्या मागण्या पूर्ण? इथं मरते ती रस्त्यावर, मागण्या नाहीत पूर्ण होत. कुठला ती समृद्धी महामार्ग, कुठला ती शक्तीपीठ महामार्ग गरज आहे नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्यात आणि आपण बसतो तरी चालत. कुठे लोकशाही विचारण्यासारखा प्रश्न आहे. 75 वर्ष अधिक वर्ष झाली आपल्या लोकशाहीला. जगातली सगळ्यात समृद्ध लोकशाही म्हणे, फक्त कागदावर दाखवण्यापुरती. हे जे आहेत ना हे पोलीस महाशय, यांची जबाबदारी असते एखादं संविधान पार पाडायचं आणि हेच पोलीस याच संविधानाला पायादरी तुडवतात. तेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो की कुठे लोकशाही, कोण पाहते लोकशाही, कोण आहे जबाबदार? तेव्हा माझा मनातला आवाज म्हणतो मी, तुम्ही आणि सर्वच. धन्यवाद. आणि मग आमच्या नाटकाच्या सादरीकरणानंतर प्रणवने खूप छान अशी एक शिवाजी महाराजावरची पोवाडा म्हणला. तो खूप आवडला मला. मुळात माझ्या येण्याची गरज काय? आऊसाहेबांसारखं शिक्षण तुम्ही तुमच्या मुलांना कधी दिलंच नाही आणि राजे प्रजा म्हणतील पुन्हा पुन्हा येऊन करून काय प्रजा माझी पहिल्यासारखी राहिली. 8-10 ग्रुपचे जे नाटक होते ते 12:30पर्यंत संपले आणि 12:30 नंतर छतवर आमची मैफिल जमली कविता आणि गाण्यांची. मित्रांनो, प्रत्येक जे आपण जगतो ना ते कॅमेऱ्यात कैद करता येत नाही, पण जे आपण जगतो ना ते अनुभव नेहमी आपल्यासोबत असतात. ते आपल्या मनात असं वाटत राहतं की अरे यार, खरंच ते क्षण किती भारी जगलो ना आपण. आणि असंच काहीसं खूप मजा आली. आणि रात्री 2 नंतर आमच्या कॅम्पचा दुसरा दिवस संपला. 2 वाजता झोपलो. ते पण आम्ही जे व्हॉलेंटियर होते ते सतत म्हणत होते की अरे बाबा, उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस करा, काय मजा मस्ती करायची, म्हणून झोप.